कोण 1 किलोमीटर चालतं, कोण 2 किलोमीटर चालते, कोणी 4 किलोमीटर चालते. फक्त एक काम करायचं, 1 किलोमीटर 2 किलोमीटर तुम्ही 5 किलोमीटर चाला. सकाळी व्यायाम करून घरी येईपर्यंत एक काम करायचं पुरुष मंडळी, पाऊल उचलला की राम म्हणायचं. तुम्ही जर 500 पाऊल उचलले सकाळी, राम म्हणता वाट चाल यज्ञ पाऊला पाऊल. एका राम म्हणण्याने एका यज्ञाचं पुण्य पदरात पडेल. 1000 पाऊल तुम्ही उचलले, 1000 पाऊलाला राम म्हणला तर 1000 यज्ञाचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडेल. महिलांना सुद्धा सांगतो, सकाळी उठल्याबरोबर लगेच कामाला सुरुवात करायची नाही. 2 मिनिटं अंतरुणावर बसायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी म्हणत अंतरुणाच्या घड्या घालायच्या, रामकृष्ण हरी म्हणत घर झाडायचं, रामकृष्ण हरी म्हणत अंगण झाडायचं, रामकृष्ण हरी म्हणत कचरा भरायचा, रामकृष्ण हरी म्हणत शेजारण्याच्या दारात ठेवून टाकायचं. असं करू नका, पाप होईल. आरंभी आवडे आदरे आले राम, आपल्या दिवसाची सुरुवात कुणाच्या निंदेनं करू नका. आपल्या दिवसाची सुरुवात कुणाच्या तिरस्काराने करू नका. आपल्या दिवसाची सुरुवात अहंकाराने करू नका, तर आपल्या दिवसाची सुरुवात भगवंताच्या भजनाने करा. उठल्याबरोबर भगवंताचं भजन. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हो, विद्या का वरदान तुम्ही से पाए हम, विद्या का वरदान तुम्ही से पाए हम. तुम्ही ही हो आगाज तुम्ही अंजाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. मला वाटतं शाळेत अलीकडे प्रार्थना घेतली जाते बघा. गुरुओं का सत्कार कभी ना भूले हो, इतना बने महान गगन को छूले हो. अरे इतना बने महान गगन को छूले हो. तुम ही हो हर सुबह तुम्ही हो शाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. म्हणून उठल्याबरोबर भगवंताचं स्मरण आणि झोपताना भगवंताचं स्मरण लक्षात ठेवा. नाथ महाराजांनी झोपताना भगवंताचं स्मरण केलं, झोपले, शांत झोप लागली. आणि मोठ्या पहाटे नाथ महाराजांनी एक स्वप्न पडलं. ऐका, स्वप्नामध्ये काय दिसलं. एक पवित्र नदी वाहते. स्वप्न काय होत ऐका, पवित्र नदी. स्वप्नात काय दिसलं, पवित्र नदी वाहते. नदीच्या काठाला भोलेनाथाचा अधिष्ठान आहे आणि त्या भोलेनाथाच्या शेजारी पवित्र समाधी आहे. ते स्वप्न काय होत ऐका. इंद्रायणी काठी, इंद्रायणी